नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण आठवड्याच्या जेवणाची पूर्वतयारी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आठवड्याची आपण कोणती तयारी करून ठेवली पाहिजे जेणेकरून आपण सकाळी जो डबा बनवतो किंवा नाश्त्याची तयारी म्हणा ते आपल्याला इझिली करता येतं आणि आपला गोंधळसुद्धा उडत नाही. तर इथे मी डब्याला लागणाऱ्या आठवड्याभराच्या भाज्या इथे आणलेल्या आहे. तर बघा, इथे भेंडी, कारली, वाटाणे, मेथी, चवळी, कोथिंबीर, फ्लॉवर अशा प्रकारे मी भाज्या आणून ठेवलेल्या आहे आणि या 1 तास देऊन आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहे. सर्व पालेभाज्या आणल्यावर मी इथे सर्वात अगोदर त्या बांधूनच असतात तेव्हाच अशा झटकून घेते, कारण यामध्ये काही हिरव्या रंगाच्या अळ्या वगैरे असतात तर त्या निघून जातात. अशा झटकून घ्यायच्या आणि नंतरच त्या आपल्याला तोडायला घ्यायच्या आहे. तर बघा, मी याच प्रकारे सर्व भाज्या किंवा ज्या कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या असतात त्या सर्व अशा प्रकारे झटकून घेते. मातीसुद्धा निघून जाते आणि काही अळ्या वगैरे असेल हिरव्या कलरच्या आपल्याला दिसत नाही, पण अशा प्रकारे या सर्व निघून जातात अशा प्रकारे झटकल्यामुळे. अशा प्रकारे मी इथे सर्व पालेभाज्या झटकून घेतलेल्या आहे, पण यामध्ये काही नव्हतं. अगदी स्वच्छ अशा होत्या पालेभाज्या. मी आठवड्याच्या भाज्यांमध्ये पालेभाज्या 2-3 प्रकारच्या असतात आणि फळभाज्यासुद्धा या दोन्हीचा समावेश करते, कारण दोन्ही आपल्या पोटात जायला पाहिजे यासाठी. तर मी इथे चवळी दुसऱ्या दिवशी लगेच करणार होती म्हणून मी तोडून घेतली आणि चवळी आणल्याबरोबर लगेच तोडायला पाहिजे, कारण ती भाजी सुकून जाते. त्यासाठी जेवण आणि नाश्ता दोन्हीची तयारी मी एकाच वेळी करून घेते. तर मी इथे चवळी भाजी करण्यासाठी आणली होती आणि मेथी पराठ्यासाठी आणली होती. तर बघा, मी इथे चवळीची भाजी अशा प्रकारे तोडून ठेवलेली आहे. तर मी इथे मेथीसुद्धा तोडून घेणार आहे आणि आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये मेथी आणि चवळी भरून ठेवायची आहे आणि त्याखाली आपल्याला टिश्यू पेपर टाकायचा आहे. मी इथे टिश्यू पेपर टाकलेला आहे बघा अशा प्रकारे. आणि इथे मेथीसुद्धा तोडून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी इथे कढीपत्तासुद्धा तोडून ठेवलेला आहे बघा. तर एकाच डब्यामध्ये मी कोथिंबीर आणि थोडंसं अर्ध्या याच्या भागामध्ये डिवाईड करून इथे एकाच डब्यात ठेवणार आहे, जेणेकरून लगेच हाताला भेटतील असे. पालेभाज्या मी ज्यावेळेस भाजी करायची असते त्यावेळेस मी धुवून घेते, पण ज्या पालेभाज्यांना थोडं पाणी असतं त्यामुळे ते टिश्यू टाकल्यामुळे ते पाणी शोषून घेतं आणि भाज्या व्यवस्थित आपल्या टवटवीत राहतात. त्याचप्रमाणे फ्लॉवरचे सुद्धा मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे. तर हे फ्लॉवर अगदी स्वच्छ होतं, यामध्ये काही अळ्या वगैरे काही नव्हतं. तर बघा, तर आपल्याला अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे करून ठेवायचे आहे आणि आपल्याला ज्यावेळेस भाजी करायची असेल त्यावेळेस आपण याला छोट्या आकारात कट करून भाजीसाठी वापरू शकतो. आपला वेळही वाचेल आणि ऐन वेळेला आपला गोंधळ उडणार नाही. तर बघा, मी इथे फ्लॉवर आणि वाटाणे जास्त प्रमाणात आणून ठेवले. ज्यावेळी आपल्याला पुलाव करायची गरज पडली त्यावेळेला भाज्या सर्व अवेलेबल असतात यासाठी. तर बघा, अशा प्रकारे मी तोडून ठेवलेले आहे. त्यानंतर आपल्याला आलंसुद्धा रोज लागतं चहासाठी. तर बघा, मी आलंसुद्धा इथे स्वच्छ करून घेतलेलं आहे, पाण्याने धुवून घेतलेले आहे, त्यानंतर पुसलेलं आहे. आणि आपल्याला आता एक फॉईल पेपरचा छोटा तुकडा घेऊन त्याला चुरगळून घ्यायचा आहे आणि त्या चुरगळलेल्या फॉईल पेपरच्या गोळ्याने आपल्याला आल्याची वरचे शिलटे जे आहे ते काढून घ्यायचे आहे. त्याला माती लागलेली असते. तर आपल्याला कोणतीही पेस्ट वगैरे करायची असली लसूण अद्रकची तर त्यासाठी आपण ते आलं स्वच्छ असं वापरू शकतो. तर बघा, अशा प्रकारे फॉईल पेपरच्या गोळ्याने स्वच्छ करता येतो, जेणेकरून याच्यावरचा भाग मातीचा तो निघून जाईल बघा. तर आपल्याला आलू छिलणी किंवा त्याचा वापर करायची गरज नाही आणि याने अद्रक वायासुद्धा जात नाही. तर बघा, अशा प्रकारे आपण आलंसुद्धा स्टोअर करू शकतो.
तर असं करून ठेवलं तर लगेच आपल्याला हाताळायला होतं आणि वेळेवर गोंधळ उडत नाही. तर मी इथे एका छोट्या डब्यामध्ये आलंसुद्धा भरून घेतलेलं आहे आणि हा छोटा तुकडा लसूण जिऱ्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे. मी आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरच्या दांड्या किंवा कोथिंबीर घालते आणि ही पेस्ट करून ठेवते. तर आपल्याला वेळेवर कोणत्याही पदार्थामध्ये किंवा भाज्यांमध्ये टाकायला सोपी जातं. तर इथे मी बटाटे आणि टोमॅटो असे धुवून घेतलेले आहे आणि स्वच्छ त्याला कपड्याने पुसून या छोट्या बास्केटमध्ये ठेवलेले आहे. तर या बास्केटमध्ये सुद्धा टिश्यू पेपर टाकलेले आहे, कारण भाज्या खराब होत नाही टिश्यू पेपर टाकल्यामुळे, त्यासाठी. तर बघा इथे मी टोमॅटोसुद्धा पुसून घेते आणि बटाटेसुद्धा पुसून ठेवते, कारण यालासुद्धा माती खूप लागलेली असते त्यासाठी. आणि हे बटाटेसुद्धा मी 2 ते 3 दिवसासाठीच आणते, कारण याला कोंब येतात, नंतर ते वापरण्यायोग्य नसते, त्यामुळे मी थोडेच आणते. तर बटाटेसुद्धा मी असे स्वच्छ धुवून ठेवते. ऐनवेळी आपल्याला भाजी किंवा पराठे करायला कामी येते. वापरण्याच्या अगोदरसुद्धा मी एक वेळा धुते किंवा आपण त्याची साल काढतो, त्यामुळे आपल्याला तेवढं धुवायची गरज नाही. त्यामुळे तर बटाटेसुद्धा मी अशा एका डब्यामध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर आपल्याला आठवड्याला जी आलं लसूण पेस्ट लागणार आहे, त्यासाठी मी इथे लसूण सोलून घेते आहे. तर बघा, लसूण सोलण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तर मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून ठेवलेल्या आहे आणि या अर्ध्या 1 तासाने आपल्याला लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आहे. कोमट पाण्यात टाकल्यामुळे लसूण आपल्याला सहज अगदी सोलता येतो, कितीही लसूण असला तरी. त्यानंतर इथे मी गाजर आणि बीट आणि काकडी अशा प्रकारे सॅलॅडसाठी मी आणते. तर याचं ज्यूससुद्धा बनवायचं असतं, त्यामुळे मी इथे गाजरसुद्धा स्वच्छ धुवून आणि फॉईल पेपरच्या मदतीने थोडेसे वरचे शिलटे काढून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे मी जो गाजरचा वरचा भाग असतो तो ज्यूससाठी वापरते आणि थोडासा जाडसर असतो तो सॅलडसाठी ठेवते. तर बघा, मी अशा प्रकारे फॉईल पेपरचा जो आपण गोळा केला होता, तर त्या गोळ्याने आपल्याला वरचा भाग जो आहे गाजरचा तो काढून घ्यायचा आहे. त्याने ज्यूस किंवा आपण सॅलड म्हणतो ते कळू लागतं त्यासाठी. तर इथे सॅलडसाठी जे गाजर लागणार होते ते मी इथे ठेवलेले आहे. बीटसुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेले आहे आणि हे छोटे बारीक ज्या आकाराचे आहे गाजर ते मी ज्यूससाठी कट करून घेणार आहे. त्यानंतर मी आवळेसुद्धा आणलेले होते. हे सुद्धा मी आठवड्याच्या रोजच्या ज्यूसमध्ये वापरते. तर बघा, इथे मी जे ज्यूससाठी लागणार होते त्याच्या आधी सालवरचे काढून घेते. बघा, अशा प्रकारे जी वरची जी साल आहे किंवा दोरे असतात ते गाजराला, तर ते निघून जाते आणि मातीसुद्धा असते तीसुद्धा स्वच्छ होते. तर आपल्याला ज्यूससाठी असे बारीक गाजर चांगले असतात. तर मी इथे सर्व स्वच्छ करून घेते आणि याला कट करून एका डब्यामध्ये ठेवते, जेणेकरून आपल्याला ज्यूस आयतेवेळी करायला सोपं जाईल. तर बघा, मी अशा प्रकारे बारीक तुकडे करून ठेवते. मग सकाळच्या वेळेला आपल्याला ज्यूसची गडबड होत नाही. त्याचप्रमाणे मी ते बीटसुद्धा छोट्या आकारात शिलून त्याला कट करून ठेवते. अशाच प्रकारे मी इथे काकडीसुद्धा कट करून घेते. आपल्याला आयत्या वेळी मुलांच्या डब्यावर वगैरे सकाळी सॅलड कापायला वेळ मिळत नाही, तर त्यांनी सॅलडसुद्धा खायला पाहिजे, यासाठी मी थोडंसं आधीच कट करून ठेवते. म्हणजे रोज कट करणं होत नाही सकाळी, तर त्यासाठी मी थोडं आदल्या दिवशी करून ठेवते, जेवढं लागणार आहे तेवढं, आणि मग आपल्याला ते डब्यावर द्यायला खूप सोपं होतं. तर त्यासाठी एका हवाबंद डब्यात आपल्याला भरून ठेवायचं. कट करून ठेवलं तर गाजर, काकडी, बीट खाण्यात येतं, नाहीतर खाण्यात येत नाही आणि आपल्याला जेवायला बसल्यावर ऐनवेळी आठवण येते आणि नंतर कापायचा आणि खायला घ्यायचा कंटाळा येतो. तर आपल्या आहारात गाजर, काकडी, बीट याचा समावेश केला पाहिजे नेहमी. तर मी इथे ज्यूससाठी हे कट करून घेतलेले होते आणि बीट
बीट जास्तीचे आणून ठेवते, कारण बीटाचं कधी कटलेट वगैरे नाश्त्याला अशा प्रकारे रोज बनवते त्यासाठी. आणि मी ते आवळीसुद्धा यामध्ये ठेवलेले आहे, ज्यूससाठी रोज लागते यासाठी. तर काकडी आणि गाजर आणि बीट एकत्रच ठेवलेले आहे, टोमॅटोसुद्धा. त्यानंतर मी ते आठवड्याच्या तयारीमध्ये मूग आणि मटकी हे सुद्धा भिजू घालून याला मोड आणून ठेवते. तर बघा, मी ते दिवसभर भिजू घालून ठेवले होते आणि त्यानंतर मी त्याचं पाणी काढून त्याला गाळणीमध्ये ठेवले होते आणि ते आता डब्यात भरून ठेवायचे आहे रात्री. दुसऱ्या दिवशीपर्यंत असे छान मोड येते बघा. तर अशा प्रकारे जास्त मोड आणायची नाही, थोडी मोड आली की बस झालं, कारण नंतर जास्त मोड आली की त्याची चवसुद्धा बदलते यासाठी. आणि आपल्याला कपड्यात बांधून ठेवायची गरजसुद्धा नाही, अशी सोपी पद्धत आहे मोड आणण्याची. असं आपल्याला आठवडाभर पुरेल एवढं मी भाज्यांचं प्लॅनिंग करून ठेवते. त्यानंतर मी इथे एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, ते सुद्धा मी गॅसवर आता भाजून त्याचा पावडर म्हणजेच बारीक करून घेणार आहे. ऐनवेळी आपल्याला रस्स्याची भाजी किंवा कोणत्याही ग्रेव्हीची भाजी करायची असल्यास आपल्याकडे खोबरं असणं आवश्यक आहे. तर बघा, आता मी खोबरं भाजून त्याला बाजूला थंड होईपर्यंत तोपर्यंत लसणाच्या पाकळ्या सोलून घेणार आहे. आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं होतं थोडंसं कोमटसर. तर बघा, आता अगदी सहज असे लसूण निघत आहे. तर मी इथे आठवड्याभराचा लसूण काढून घेते, 4 ते 5 गाठे काढून घेणार आहे आणि थोडं लसूण पाकळ्या अशाच ठेवणार आहे डब्यात घालून आणि थोड्या याची पेस्ट करून घेणार आहे. तर आपल्याला भाजीला किंवा खिचडीमध्ये अख्ख्या लसूण पाकळ्या कट करून टाकायला सोपी पडते. तर मी अशा प्रकारे एका डब्यामध्ये ठेवते आहे आणि बाकी राहिलेल्या लसणाची पेस्ट करून घेते आहे. यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरीच्या दांड्या ज्या उरलेल्या होत्या त्या, अद्रक आणि पुदिन्याचे पानंसुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये. तर मी इथे टाकलेले नाही. खूप छान अशी पेस्ट होते. थोडेसे मी त्यामध्येच थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आपली ही पेस्ट तयार आहे. लसूण, अद्रक आणि थोडं मिरची, अशा प्रकारे. यामध्ये आपण मीठसुद्धा टाकू शकतो जेणेकरून ही पेस्ट जास्त काळ टिकेल. तर मी ही 4 ते 5 दिवसासाठीच केलेली आहे, जास्त दिवस वापरत नाही आणि पुरतसुद्धा नाही. तर त्यासाठी अशा एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. त्याचप्रमाणे खोबरंसुद्धा मी इथे पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे कोरडं सर. तुम्ही तळूनसुद्धा खोबरं घेऊ शकता, पण मी अशाच प्रकारे वापरते कारण याची टेस्ट खूप छान येते आणि कलरसुद्धा छान येतो त्यासाठी. तर अशा प्रकारे हवाबंद डब्यात भरून ठेवलेलं आहे आणि अशाच प्रकारे मी ती सर्व तयारी करून घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझी आठवड्याची तयारी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओबरोबर भेटूया. धन्यवाद.